नमस्कार. पिकलेल्या केळ्यांपासून काय बनवायचं हा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पडतो. तर आज मी पिकलेल्या केळ्यांपासूनच मस्त असे पॅनकेक्स बनवलेले आहेत. या सोप्या रेसिपीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इकडे मी 3 जास्त प्रमाणात पिकलेली केळी घेतलेली आहेत. आता या पिकलेल्या केळ्यांची सालं काढून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही केळी घालून घेणार आहोत. याच्यामध्येच अर्धा कप आपण साखर घालायची आहे. पाव चमचा व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. अर्धा कप दूध घालायचं आहे आणि 2 अंडी मी इकडे फोडून घेतलेली आहेत ती घालून घ्यायची आहे. हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मेजरमेंट कप जे असतात त्याच कपनी आजचं साहित्य मी मोजून घेतलेलं आहे. आता सर्व साहित्य मिक्सरला छान असं बारीक झालेलं आहे. साखर सुद्धा पूर्ण विरघळलेली आहे. आता इकडे एका मिक्सिंग बाउल मध्ये मी 1.5 वाटी मैदा घेणार आहे. याच्यामध्येच आपण 1 टीस्पून बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे. त्याचबरोबर पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जे पीठ आहे ते आपल्याला छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. लहान मुलं अतिशय आवडीने खातील अशी ही आजची रेसिपी आहे आणि अगदी झटपट तयार होते. पीठ, बेकिंग पावडर आणि मीठ हे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर मगाशी जे आपण मिक्सरला मिश्रण तयार केलं होतं ते आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिश्रण जे आहे ते एका विस्करच्या मदतीने आपण छान असं फेटून घेणार आहोत. या मिश्रणात कुठेही गुठळ्या राहता कामा नये अशा पद्धतीने आपण हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. तर आपल्या या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. तर खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही, अशा पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे. आता गॅसवर एक नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यावरती ब्रशच्या साहाय्याने इकडे मी तूप लावून घेणार आहे. तूप, तेल, अमूल बटर यापैकी तुम्ही इकडे कशाचाही उपयोग करू शकता. आता पॅनकेकचं तयार बॅटर आपण याच्यावरती घालून घेणार आहोत. पॅनकेक हे थोडेसे जाडसरच असतात, त्यामुळे हे जे मिश्रण आहे ते खूप जास्त पसरवायचं नाहीये. त्याचबरोबर पॅनकेक्स हे आपल्याला बारीक गॅसवरतीच होऊ द्यायचे आहेत. आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटांनी आपला एका साईडने पॅनकेक तयार झालेला आहे. तर छान असे जाळीदार आपले पॅनकेक्स इकडे तयार होतात. आता आपण हे पलटी करून घेणार आहोत. दुसऱ्या बाजूने देखील आपण पॅनकेक छान असा भाजून घ्यायचा आहे. पॅनकेक एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व पॅनकेक्स तयार करून घ्यायचे आहेत. आज जे आपण मिश्रण तयार केलेले आहे त्या मिश्रणामध्ये साधारण 7 ते 8 मीडियम आकाराचे पॅनकेक्स तयार होतात. हे पॅनकेक्स जे आहेत ते मुलांच्या टिफिनला देखील तुम्ही देऊ शकता आणि मुलं खूप आवडीने खातील. शक्यतो पॅनकेक्स बनवताना नॉनस्टिक तव्याचा किंवा पॅनचा उपयोग करा, जेणेकरून पॅनकेक्स जे आहेत ते खाली लागणार नाहीत. आता इकडे साधारण आपले 2 ते 3 पॅनकेक्स तयार झालेले आहेत. तयार पॅनकेक्स जे आहेत ते तुम्ही मध किंवा चॉकलेट सिरपनी गार्निश करू शकता. तर आजच्या आपल्या बनाना पॅनकेकसाठी मी वापरणार आहे चॉकलेट सिरप.
आपले पॅनकेक्स आता तयार झालेले आहे। आजची ही सोपी पॅनकेकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनेलवर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।